सर्वांना. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी कोमल तुमचं स्वागत करत आहे आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत घरगुती डेकोरेशन कशा पद्धतीने करता येईल आणि साधं सोपं, जास्त काही मोठं काही करायला लागणार नाही किंवा जास्त खर्चिकही नाही. आपल्या घरगुती साहित्यामध्ये असं साधं सोपं डेकोरेशन आणि सुलभ असं आणि चांगलं दिसेल असं डेकोरेशन कसं करता येईल त्याच्या मी आज आयडियाज तुम्हाला दाखवणार आहे. तर मी ते काही तुम्हाला डेकोरेशन आता एक दाखवते. तर ते तुम्हाला आवडलं तर मला तशी कमेंट करून सांगा तुम्हाला जर आणखीन डेकोरेशनचे आयडिया पाहिजे असतील तर. आणि हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतं तेही नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता आपण बनवायला घेऊया डेकोरेशन. तर इथं तुम्ही पाहू शकता मी थोड्याफार अशा दोरी घेतलेल्या आहेत बांधण्यासाठी आणि ह्या 3 प्रकारच्या काट्या घेतलेल्या, ह्या 3 काट्या घेतलेल्या. त्या 3 काट्यांच्या साह्याने तुम्ही त्याचं डेकोरेशन करणार आहे. तर पाहू शकता कसं करायचं आहे. तर आता या 3 प्रकारच्या काट्या घेऊन मी 2 काट्या होत्या आणि 1 काठी मधोमध अशी बांधून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा अशा प्रकारे मी ह्या 2-3 काट्यांचा वापर करून आता डेकोरेशनची तयारी करणार आहे. तर ह्या अशा फीट बांधून घेतलेल्या आहेत मी माझ्याकडे होत्या त्या दोरीने. त्यावर मी नंतर एक जो उपरणं म्हणतात ते उपरणं आता टाकलेलं आहे. तो व्हाईट कपडा पाठी हवा होता म्हणून. तर पाहू शकता अशा प्रकारे मी ते फिटिंग करून घेतलेले आहे. मी त्याचं सर्व व्यवस्थित करून घेतल्यानंतर मी एक ओढणी आहे ट्रान्सपरंट, त्या ओढणीने मी आता त्याला बाजूच्या 2 झुले तयार करणार आहे. एकाच ओढणीने आपण विदाऊट न कापता म्हणजे कापून तर कोणीही पटकन करू शकतं असे 2 पडदे करून आपण पडदे बाजूला करणार आहोत. पण आता इथे एकच ओढणी आहे पण मला ती कापायचीही नाही, त्यामुळे मी अशा पद्धतीने मी आता हे करणार आहे विदाऊट कापता. तर पाहू शकता किती छान आलं. याचेही छानपैकी पदर येतात. तर अशा प्रकारे मी ते या ओढणीला पेंट करून घेतलेलं आहे, सेटअप करून घेतलेलं आहे. आणि आता त्यानंतर मी हार आहेत माझ्याकडे, ह्या हारांनी आता डेकोरेशन करायला सुरुवात करणार आहे. आता हारांनी मी दोन्ही बाजूला 2 हार लावून घेतलेले आहेत. त्यानंतर मधोमध एक हार लावणार आहे फुलांची माळ. आधी मी ते बाजूला लावून पाहिलं पण मला ते व्यवस्थित नाही वाटलं म्हणून म्हटलं हे मध्ये लावते, कारण त्याला खाली असे झुंबरसारखं होतं त्यामुळे म्हटलं खालीच लावणं बेटर वाटेल. आणि हे अशा प्रकारचं एक तोरण आहे माझ्याकडे, तर मी ते तोरणही लावलेलं आहे कमळाचं, जेणेकरून वरची पट्टी आपली कव्हर होऊन जाईल. त्यामुळे त्यानंतर माझ्याकडे गुलाबाची अशी फुलं होती, ती फुलंही मी तिथे टफ करून म्हणजे असे चिटकवून घेतलेले आहेत. वरती 2 आणि खाली 2 अशी मी गुलाबाची फुलं चिटकवून घेणार आहे आता. जागा नसल्या कारणाने पिन लावलं तर ओझं होईल या हिशोबाने मी त्याला डबल टेपने चिटकवून घेतलेला आहे. आता हे दोन्ही चिटकवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी सेटअप करून. आता इथे मी पाट मांडून दाखवलं आहे, त्यावर वस्त्र टाकलेले आहे. आणि आता पाहू शकता तुम्ही त्याच्या बाजूला 2 समय आणि बाकीचं फुलदाणेही ठेवून दाखवते मी तुम्हाला. पहा कसं वाटेल डेकोरेशन. तुम्हाला जर हे डेकोरेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अशाच नवनवीन डेकोरेशनचे आयडिया सध्या आता हवे असतील, कारण गणपती आता येत आहेत, तसेच गोकुळाष्टमी आहे, त्यासाठी जर तुम्हाला अशा आयडिया हवे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला मी अशाच नवनवीन आयडिया देत जाईन. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हे डेकोरेशन कसं वाटतं तेही कमेंट करून नक्की सांगा. पाहू शकता आता इथे गणपती ठेवून मी दाखवलं तुम्हाला, तर किती छान वाटते आणि मस्त वाटते. जितक्यात तितकं कमीच
जागेसाठी हे डेकोरेशन अत्यंत छान वाटते.